बघा शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम सुरू होतोय आणि जसं की अवघ्या काही दिवसांमध्येच म्हणजे काही येणाऱ्या आता ज्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना खत आणि बियाण्यासाठी खरेदी करण्यासाठी महत्त्वाची असे कामे पार पाडावं लागणार आहे. आणि जसं की याच अनुषंगाने आता खरीपाची इथं पार्श्वभूमीवरती किंवा खरीपाची इथं जशी की पूर्ण तयारी म्हणून शेतकऱ्यांना आवश्यक आहेत. आता संपूर्ण माहिती मित्रांनो, जसे की पीक विमा कर्ज आपण घेतलेलं आहे किंवा आपल्याला आता जसं की पेरणीसाठी कर्ज घ्यावा लागत असतो, तर त्यासाठी जसं की भरपूरशा शेतकऱ्यांना इथे दिक्कत जात असतो. तर मित्रांनो, त्याच्या संदर्भात आज आपण याच्या टॉपिकमध्ये हे कव्हर करून घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर काय चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची नोटिफिकेशन तुमच्याकडे येत राहील. तर मित्रांनो बघा, गेल्या 1 ते दीड महिन्यापासून पीक कर्ज इथं जसं की वाटपाच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहे, परंतु शेतकऱ्यांना अधाबी पीक कर्जाचं जसं की म्हणताव तसं वाटत नसल्यामुळे आणि जसं की करण्यात आलेलं आहे, जसं की प्रत्येक इथे शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि कर्ज माफ देखील झालेलं नाही. तर या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यांमध्ये इथं आढावा, इथं बैठका पार पाडतात. जसं की नियोजन बैठक पार पाडतोय आणि त्यानंतर त्याच्याचबरोबर पीक कर्जाची इथं उद्दिष्ट ठरवली जात आहे. परंतु उद्दिष्टाच्या प्रत्येक वर्षी आपण जर पाहिलं तर मित्रांनो, 50% पुढे इथं कुठेही वाटप जसं की कर्ज वाटप होत नाही. यापूर्वी आपण जसं की आपण इथं पाहिलेलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. तर सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या इथं माध्यमातून कर्जाची परतफेड इथं करण्यात आलेली आहे. बऱ्याच मोठ्या तिथं जसं की शेतकऱ्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून जसं की इथं OTS घेण्यात आलेला आहे किंवा काही ठिकाणी शेतकऱ्यांची इथं आपण जसं की पाहिलं होतं की इथं दुष्काळ असेल किंवा इथं अतिवृष्टी असेल किंवा ती अशा जशी की काही दुर्घटना किंवा पाणीमुळे देखील इथं जशा काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तर तशा शेतकऱ्यांची इथं कर्ज माफ करण्यात आलेलं होतं. आता जसं की देखील करण्यात आलेलं होतं मित्रांनो. अशा सर्व शेतकऱ्यांनी आणि नवीन ठरवून इथं दिलेलं आहे. इथं जसं की दरानुसार इथं वाढीव पीक कर्ज मिळत नसेल आणि जसं की शेतकऱ्यांनी आता कर्ज कसं काढायचं, आता त्यांच्यासाठी मित्रांनो बघा, या सर्व बाबीवर पार पडत असलेल्या आवश्यक, परंतु बँकेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या इथं जशी की तक्ती घेतली जाणार नाही किंवा अशा शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जात नाही. आणि याच पार्श्वभूमी यावरती पीक कर्ज आणि पीक न काढणाऱ्या म्हणजे शेतकऱ्यांचा पात्र असू शकतात किंवा शेतकऱ्यांना गरज असून सुद्धा, कारण जे काही पद इथं पुरवठा होतो शेतकऱ्यांचा पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक बँक नसेल किंवा जागतिक बँक असेल, जसं की नाबार्ड असेल किंवा शासनाने किंवा इथं RBI असेल किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून या जसे की व्याजाची टक्केवारी असेल किंवा अशा अनेक लाभ हे बँकांना दिले जात असते. म्हणजेच फक्त शेतकऱ्यांना पत पुरवठा करण्यासाठी. आणि यात जर शेतकऱ्यांचा हा जर पत पुरवठा केला जात नसेल आणि शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा, गरज असून सुद्धा जर पीक कर्जाची इथं पुरवठा केला जात नसेल, तर अशा बँकेवरती कायदेशीर कारवाई का केली जाऊ शकत नशा प्रकारच्या इथं सवाल, असा प्रकारचे निर्देश, असा प्रकारचा वजा सूचना या महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. मित्रांनो आता बघा, जसं की काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या इथं प्रस्तावावरती महसूल मंत्री अतिशय इथं अग्रेव्ह्यू आणि जसं की वेगवेगळे निर्णय हे शेतकऱ्यांसाठी घेत आहेत. मित्रांनो जसे की हेच निर्णय घेत असताना शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा जो विषय आहे तो सुद्धा त्यांच्या माध्यमातून आता उचलून धरण्यात आलेला आहे. मित्रांनो जसं की कदाचित आणि एकंदरीत जसं की आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे, परंतु कारण सध्या कर्जमाफीचा विषय कुठंतरी इथं खोमाडला असल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन इथं कर्ज काढता येत नाही. मित्रांनो पीक कर्ज किंवा पीक कर्जाची उपलब्धता करून देणं जसं की नवीन असे किंवा बरेच सारे शेतकरी आहेत की ज्यांना इथं आणखीन इथं पीक कर्जाचं उपलब्ध करून दिलं जात नाही. मग असे सर्व जे काही कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे, जसं की खरीप हंगामाचा पार्श्वभूमी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. जसं की OTS जसं की घेतलेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देणं गरजेचे आहे, परंतु जसं की पुनर्गठनाच्या इथं शेतकऱ्यांचा वाढीव टक्का मिळत गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर जसं की बाबी जर बँकेच्या माध्यमातून पार पाडल्या जात नसतील तर कुठेही शेतकऱ्यांच्या वरती इथं अन्याय होतोय. आणि त्याचबरोबर मित्रांनो हाच आवाज या ठिकाणी आता जसं की इथं उठवण्यात प्रयत्न आलेला आहे, परंतु याच्यामध्ये आणखीन इथं जसे की सिबिलचं खूप मोठ्या प्रमाणात ते रेकॉर्डर जसे म्हणजे रेकॉर्ड इथं रडकलेला आहे. आणि ते देखील गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं, जसं की सांगितलं होतं मित्रांनो. आता त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं यावर्षी पीक कर्ज ह्या म्हणून, जसं की त्यांनी आपल्याला सांगितलं की यावर्षी पीक कर्ज घ्या म्हणून कुठेतरी जर इथं दाबडधोब इथं जसं की केली जर पुन्हा सिबिलचा एक विषय समोर आला जाईल, अशा सर्व प्रकारच्या सोडत तर शेतकऱ्यांना या हंगामापूर्वी पीक कर्ज मिळत गरजेचे आणि गरजेचं असणार आहे मित्रांनो. आता त्याचबरोबर आणि जे दिलं जात असेल नसतील तर जर अशा शेतकऱ्यांची अशी इथं धडपडशाही केली जात असेल तर नक्कीच कायदेशीर एक कारवाई कुठेतरी या बँकांवरती केली जाऊ शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो जसे की ज्या म्हणजे एका सोप्या पद्धतीने समजून घेऊया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, जसे की जे
शेतकरी असणार आहेत त्यांनी कर्ज उचलण्याचा जर का प्रयत्न केला, आता बघा खरीप न रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना इथं पैशाची गरज पडत असतो, पीक पेरणीसाठी पैशाची गरज शेतकऱ्यांना पडत असतो मित्रांनो. परंतु आता जर का त्यांनी मागच्या वर्षी कर्ज घेतलेलं असेल, ते कर्ज जर परतफेड झालं नसेल आणि तरीही ते कर्ज उचलायला जर गेले असेल आणि त्यांना जर इथं बँकेतर्फे कर्ज दिले जात नसेल, तर त्यांच्या त्या बँकेवर देखील इथं कारवाई होऊ शकतो मित्रांनो. तर त्या बँकेवर ते लोक कारवाई करू शकते. अशा प्रकारे इथं शासनातर्फे एक म्हणजे आश्वासन शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण पेरणी संदर्भात आपली माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. आपले शेतकरी इतर मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या कामानिमित्त हा व्हिडिओ कायदेशीर ठरणार. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून नक्की ठेवा मित्रांनो, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येत राहील मित्रांनो. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.